श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। इथे आम्ही तिघी बहिणी एकमेकांच्या केस बांधताना आणि तयारी चालू आहे। माझ्या मामाच्या मुलाचा साखरपुडा होता, तर छोट्या बहिणीच्या घरी आम्ही जमलेलो, कारण का तिकडच्याच रस्त्याने आम्हाला पुढे जायचं होतं म्हणून। आणि मोठ्या बहिणीची मी हेअरस्टाईल केली, माझ्या छोट्या बहिणीने हेअरस्टाईल केली। तर अशा प्रकारे ना आमचं खूप सारं हसी मजाक करून चाललेली तयारी आणि घाईसुद्धा होती, कारण का संध्याकाळचा साखरपुडा होता, सगळ्यांना निघायचं होतं आणि लेट नको व्हायला। तर इथे अशा प्रकारे तयारी केली आम्ही। आणि सेल्फी काढण्यासाठी फोटो काढायला कोण नव्हतं, हे होते। मग नंतर आम्ही ह्यांना सांगितलं, आणि लहान मुलं असतात ना जेव्हा आपल्याबरोबर, तेव्हा मग आपलं आवरायचं त्यांचं आवरायचं, सगळी गडबड होऊन जाते। तर अशीच काही आमची झालेली गडबड। आणि आम्हाला जायचं होतं खरं तर मामाच्या घरी, पण नाही शक्य झालं। मग आम्ही विचार केला का आपण बाहेरनंच जाऊया, प्रयत्न केलेला आम्ही का आपण तिकडे जाऊ, पण मग तिकडनं परत मुलीच्या घरी, त्यापेक्षा आम्ही विचार केला का मुलीच्याच घरी जाऊया, कारण का ही मुलं ना आमची राहणारी नव्हती, त्यांना दुपारी झोप वगैरे पाहिजे होती, म्हणून मग आम्ही थांबलो इथेच आणि निघालो आम्ही जायचं तेव्हा। तर बघा आमचे फोटो काढत होते, पण तक्ष्मी आणि श्रियाल मध्ये नाचत होती। मुलं सगळी खाली गेलेली, कारण का त्यांना आम्ही पाठवलं, घाई गडबड चालू होती आणि आम्ही अगदी 2 ते 3 मिनिटात त्यांना फोटो काढायला सांगितले घाईमध्ये। हीच थोडीशी आठवण, शॉर्ट बघितला असेल तर जरूर लाईक करा। आणि त्यानंतर आम्ही निघालो। इथे श्रियाल बघू शकता, गीत बघू शकता, तक्ष्मी। तर आम्ही एका रिक्षात बसलेलो, दुसऱ्या रिक्षामध्ये भावाच्या बाकी सगळी मंडळी बसलेली। त्यानंतर ना हायवेवरचा नजारा, ह्या साईडच्या रोडनी मला वाटतं भिवंडीला मी फर्स्ट टाईमच जाते, थोड्या अंतरावर आलेली, पण इथे ह्या एरियामध्ये फर्स्ट टाईम आलो। म्हणजे जास्त कोणी आमचे नातेवाईक त्या साईडला नसल्यामुळे आमचं जाणंच होत नाही आहे। तर खूप दिवसापासून भिवंडीला जाणं होतं शॉपिंग करायला, पण नाहीच जमलं। आणि इकडे ना सुंदर असे बंगलोज बांधलेले आहेत, जसे लोणावळ्याला वगैरे आपण जातो ना तिकडे कसे, त्या टाईपमध्ये एकसारखेच बंगले असे बांधलेले, खूप छान वाटत होतं बघायला। थोडंसं शूट केलं। ही आपण मोठ्या गावची खाडी पलटी केल्यावर भिवंडी रोड आहे ना, त्या रोडचा नजारा आहे हा पूर्ण। आणि आम्हाला त्याच्या पुढे 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 आणि भरपूर पुढे जायचं होतं। तर अगोदर आम्हाला माहीत नव्हतं एवढं लांब आहे, पण नंतर प्रवास संपतच नव्हतं तेव्हा समजलं अगदी खूप लांब, म्हणजे 2 तास तरी आम्हाला लागले प्रवासाला। नाही 2 तास नसतील, 1.5 तास। आणि इथे आमची गीत असेल तर तिथे काय म्हणजे सांगू नका, गीत आणि माझं दोघांची नाटकं सुरू असतात। आणि इथे आमचा श्रियाल शांत आता कुठे चाललो आपण? साखरपुडा सांग, साखरपुडा बोल, साखरपुडे चाललो आपण। याचा एक तरी आवाज आला तुम्हाला, कसं शांत? हाय कर श्रियाल, हाय। त्यानंतर पोचलो, नवरा सुद्धा गेलेला आतमध्ये, आम्हाला काही नाचायला मिळालंच नाही, आम्ही लेट पोचलो। आणि पावसाच्या भीतीने त्यांनी त्यांच्या गोडाऊनमध्ये साखरपुडा ठेवलेला। तर अशा प्रकारे सजावट केलेली, खूप सुंदर, नवरीसुद्धा खूप सुंदर होती आणि आमचा भाऊ तर सुंदरच आहे। तर एकच राहिलं आमचं, नाचायचं राहिलं, तेच वाईट वाटलं नंतर आम्हाला वाटलं का आम्ही घरनं नाही तर पण तिथे पोचल्यावर तरी नाचायला मिळेल, पण नाही शक्य झालं। त्यानंतर विधी करायला स्टेजवर गेलो, तर 5 जणी लागतात ओटी वगैरे भरायला, त्यासाठी ते स्टेजवर 3 मामाच्या मुली आणि आम्ही 2 जणी गेलेलो। आणि जी काय विधी असते ओटी वगैरे भरायची ती संपन्न केली। त्यानंतर नवरा नवरीने एकमेकांना रिंग घातली आणि त्यानंतर फोटोशूटचं पूर्ण भडीमार सुरू झाला। आणि आम्ही लहानपणी मामाकडे जास्त असायचो, तर मामाच्या आजूबाजूचे सगळेजण, म्हणजे कधी आपण गेलो तर नसतात कोणी भेटत, पण अशा कार्यक्रमाला भरपूर जण भेटतात, सगळ्यांना हाय हॅलो सगळ्यात तेच चालू होतं। आम्ही खाली जास्त, त्यामुळे मी शूट पण केलं नाही। करू शकत नाही आपण, बघ ना। तर फायनली आम्ही आता आलो आणि तुम्हाला पसारा दाखवते।
उतार काय झालेला हायवेवर पसारा होते. आम्ही काय टाकून गेलेलो ते आणि सगळेच जण असं टाकतात का ते. तर बाहेर ना आलो ना का सगळ्यात अगोदर असं सगळे म्हणजे जाताना आपण काय करून जातो ना घाई गडबडीत आल्यावर सगळं निस्तारायला लागतं. इथेच निस्तारलं आणि मग इथेच झोपलो, इथेच वस्तीला राहिलो. सकाळी आम्ही उठून प्रत्येकजण आपापल्या घरी निघालो कारण का रात्री जाणं शक्य नव्हतं आम्हाला. रात्री यायलाच मला असं वाटतं लेट आलेलो आम्ही खूप, त्यामुळे आम्ही इथे झोपलो. घड्याळसुद्धा बघितलं नव्हतं. तर चला भेटूया छानशा ब्लॉगमध्ये. आता बाय.